नमस्कार मंडळी. चला आज बनवूया घरी मस्त असा पायनॅपल शिरा. कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम थोडेसे भाजून घेणार आहे. त्याच तुपामध्ये अर्धी वाटी मी रवा घातला आहे. मंद आचेवर रवा छान भाजून घ्यायचा. तूप जास्त घालायचं नाही. सुरुवातीला जे तूप होतं ना त्यामध्येच रवा चांगला भाजला की आपला जो शिरा आहे ना छान मऊ लुसलुशीत आणि मोकळा होतो. बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवत आहे. जितका रवा घेतला होता ना त्याच्या 3 पट मी पाणी गरम करत आहे. आता 3-4 मिनिटं झाले ना की रव्यामध्ये 1 चमचा भरून आपण तूप घालणार आहोत आणि पुन्हा छान भाजून घेणार आहोत. आपला पायनॅपल शिरा छान असा येलो रंग येण्यासाठी मी काय केलं आहे, पाण्यामध्ये ना अगदी थोडासा ना येलो रंग घातला आहे. आता हे उकळलेलं पाणी आपल्याला ह्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सर्व पाणी एकदम घातलं की ती वाफ बाहेर येते आणि गॅस पूर्णपणे खराब किंवा तेलकट होतो. त्यामुळे मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून घेते आणि वर झाकण ठेवते. पहा आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटाची वाफ काढायची. 2 मिनिटं झाले आहे आणि पहा इथे मस्त असा आपला आता शिरा तयार होत आहे. यामध्ये आता साखर घालून घेऊ. तर मी अर्धी वाटी रवा घेतला होता त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली आहे. साखर घातल्यावर पुन्हा आपण झाकण ठेवून साधारण मिनिटभर वाफ काढायची. तर इथे आपला शिरा मस्त तयार झाला आहे. आता इथे मी पायनॅपल शिरा करत आहे. त्यासाठी मी यामध्ये ना पायनॅपल इसेन्सचे 2 ते 3 ड्रॉप्स घालत आहे. त्यानंतर काजू बदाम आणि थोडेसे मनुके घातले आहे. तर इथे मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत आपला पायनॅपल शिरा तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा.